नागपुर शहर में वरिष्ठ अधिकारियों के आदेश पर पेट्रोलिंग के दौरान यशोधरा पुलिस ने मादक पदार्थ तस्करी का पर्दाफाश किया है। यशोधरा नगर थाना क्षेत्र में पुलिस ने एक ऑटो से 5 किलो 50 ग्राम गांजा जब्त किया, जिसकी कीमत करीब 1,26,000 रुपए बताई जा रही है। पुलिस को देखकर 3 संदिग्ध भागने लगे, जिनमें से 2 आरोपियों को मौके पर पकड़ लिया गया, जबकि एक आरोपी अंधेरे का फायदा उठाकर फरार हो गया। तलाशी के दौरान गांजे के साथ एक ऑटो, एक एक्टिवा स्कूटर और 2 मोबाइल फोन भी जब्त किए गए। कुल मिलाकर पुलिस ने करीब 3,87,000 रुपए का मुद्देमाल बरामद किया है। गिरफ्तार आरोपियों ने फरार साथी को गांजा तस्करी में शामिल बताया। पुलिस ने आरोपियों के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। यह कार्रवाई पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल के मार्गदर्शन में यशोधरा नगर पुलिस टीम द्वारा की गई। 3/2/2026 रोजी पोलीस ठाणे यशोधरा नगर कडील तपास पथक माननीय वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना आम्हाला एकता कॉलनी ग्राउंड न्यू गोत्रा सेलिब्रेशन हॉल जवळ एका ऑटो रिक्षामध्ये काही इसम संशयास्पद दिसून आले। आम्ही त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यातील 2 इसमांना आम्ही ताब्यात घेतलं, तर एक इसम जो आहे तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। आम्ही 2 इसमांना ताब्यात घेतलं होतं, त्यांच्यावरती आम्हाला संशय आल्याने आम्ही एनडीपीएस कायद्याचे पालन करून त्यांची झडती घेतली। तर त्याच्यामध्ये आम्हाला 5 किलो 50 ग्रॅम असा एकूण 1,26,250 रुपयाचा किमतीचा जो गांजा अंमली पदार्थ आहे तो मिळून आलेला आहे। तसेच ज्या ऑटोमध्ये तो गांजा मिळून आला तो ऑटो रिक्षा, तिथे आरोपींची वापरती एक दुचाकी आणि आरोपींचे मोबाईल, असा एकूण आरोपींच्या ताब्यातून 3,87,250 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। नमूदच्या कारवाईमध्ये 2 आरोपींना आम्ही अटक केलेला आहे, तर एक आरोपी पाहिजे आहे आम्हाला याच्यामध्ये। अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे शेख इर्शाद शेख अहमद, वय 42 वर्ष, राहणार गरीब नवाज नगर यशोधरा नगर। आरोपी क्रमांक 2 अनवर अली शौकत अली, वय 45 वर्ष, राहणार ताजबाग नागपूर। या 2 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे, तर आणखी आरोपींचा शोध सुरू आहे। हा जो काही ऑटो होता तो अनवर अली शौकत अली हा वापरत होता। त्याच्यामध्ये ऑटो नंबर आहे MH49 BM 0843 असा ऑटो नंबरचा ऑटो आम्ही या कारवाईमध्ये जप्त केलेला आहे। एकूण जी काही कारवाई आहे याच्यामध्ये अंमली पदार्थ गांजा आणि पूर्ण मुद्देमाल मिळून 3,87,250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। ही जी काही कारवाई आहे ती माननीय पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल सर, उपायुक्त झोन 5 निकेतन कदम सर, सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओवाल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस ठाणे यशोधरा नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा सर, प्रमोद कुमार बगेले सर, PSI सदाशिव कंसे, पोहावा प्रशांत कोडापे, पोलीस शिपाई राहुल इंगोले, अमोल वेंडेकर, नितेश मिश्रा, तसेच सायबर पोलीस स्टेशन कडील आशिष पिपराटे या सर्व पथकाने ही कारवाई केलेली आहे।